हॅलो नमस्कार, मी स्नेहा गाडके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपल्या प्रत्येकाचा एक व्हॉट्सअपवरती एक ग्रुप असतो, शाळेतला ग्रुप बनलेला असतो, कॉलेजमधला ग्रुप बनलेला असतो. काल माझ्या कॉलेजमधल्या ग्रुपमध्ये म्हणजे खूप सारे असे मेसेजेस येत असतात आणि खूप छान छान मेसेजेस येत असतात. तर काल असाच एक मेसेज आला जो मला इतका आवडला, म्हणजे प्रचंड आवडला आणि मला वाटलं की हा ना तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला पाहिजे. इतका मस्त आहे. काही गोष्टी आपल्याला खूप रिलेटेबल असतात, खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अशा पटकन रिलेट करतात. सो ही एक गोष्ट होती जी खूप रिलेटेबल आहे. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचं जे आयुष्य आहे ते कोणीतरी असं शब्दात मांडलेलं आहे आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने ते शब्दात मांडलेलं आहे ना, जेव्हा मी ते वाचलं तेव्हा आपसुकच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. आणि त्यातली प्रत्येक गोष्ट ही आपल्याशी संबंधित आहे. म्हणजे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला ते रिलेट करतं आणि अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो किंवा वाचतो तेव्हा खूप भारी वाटतं आणि असं वाटतं की अरे हे तर आपण नेहमीच करत आलेलो आहोत. कारण की आपल्याला काही गोष्टी म्हणजे जसं आता हे जे आहे मध्यमवर्गीय लोकांचं आयुष्य हे तर आपल्याला माहिती आहे, पण ते आपल्याला असं शब्दात मांडता येत नाही. आणि ते एखाद्याने जर कुठल्या व्हिडिओ थ्रू दाखवलं. आता इतके सारे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, सो खूप छान छान व्हिडिओज वगैरे करतात. सो त्यामधून दाखवलं किंवा असं लिखाणातून ते कोणीतरी दर्शवलं तर ते वाचून ना आपण रिलेट होतो आणि तेव्हा मग आपल्या तोंडून असंच निघतं की हे तर आपण खूप रिलेट करतो, पण ते आपल्याला असं सांगता येत नाही. सो ही ती एक गोष्ट आहे आणि जी मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी, तर मी ती आज करणार आहे. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचं जे आयुष्य असतं ते आपण कशा पद्धतीने जगतोय किंवा जगत आलेलो आहो ते आहे. तर मी तुम्हाला वाचून दाखवते. त्यातला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे दारावर टॉवेल पंचा वाळत टाकलेला असतो. आता हे पंचा काय आहे मला माहीत नाही, पण दारावरती टॉवेल मात्र वाळत घातलेला असतो, सुकत घातलेला असतो. आपण आता इथे नाही, पण आमच्या इकडे गावी ना शक्यतो आम्ही टाकतो. दुसरं, गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर टिकल्याच टिकल्या. फक्त गोदरेजचंच कपाट नाही, पण कुठलाही आरसा आपण भिंतीवर लटकवलेला असतो आणि त्यामध्ये आपली टिकली काढून त्याला लावायची. सो या अशा गोष्टी प्रत्येक वेळा घडतात. महाराष्ट्रात घरांचे 2 प्रकार असतात, एक महालक्ष्मी आणि कालनिर्णय. आमचा तर नेहमी महालक्ष्मी आहे, म्हणजे कॅलेंडर. महालक्ष्मी आणि कालनिर्णय कॅलेंडर असतात. सो आमच्यात नेहमी महालक्ष्मी असतं. रविवारी सकाळी लवकर जाऊन मटण चिकन आणायचं आणि दुपारी जेवून मस्त झोप काढायची आणि रात्रीच्या जेवणाला पण तेच खायचं. रात्री फक्त रस्सा उरलेला असतो. हे मला वाटतं प्रत्येकजण रिलेट करतील. रविवार म्हणजे आत्तासुद्धा रविवार आला ना की कोणीतरी फोन केला किंवा मेसेज केला, आज काय स्पेशल. सो हा एक प्रश्न असतो आणि हे आमच्या घरी नेहमी असायचं माझ्या लग्नाच्या आधी. पण आत्ता तसं नसतं आमच्या इथे तरी, कधी पण अधूनमधून. पण माझ्या माहेरी ना आम्ही रविवारी जे लग्नाच्या आधी आमच्या असायचं. सो हे एक पक्का रिलेटेबल आहे. दुधाच्या राहिलेल्या पातेल्यातली खरवड म्हणजे साय चमच्याने काढून खायची. कधी कधी त्यात चहासुद्धा करायचा. हे तर आहेच. म्हणजे आमच्या घरी माझी आई ना असे चमच्याने खरडून खायची असं आहे. आणि आत्तासुद्धा मी काय करते, दूध जर संपत आलं ना त्याच भांड्यामध्ये चहा बनवते. सो मी सुद्धा हे फॉलो करते अजूनही. थंडी जरा कुठं कमी झाली की घरात सगळ्यांना गार पाण्याने अंघोळ करायला लावायची आणि सगळ्यांना सांगायचंच घरच्यांना अंघोळ करायला. हे तर नाही आहे रिलेटेबल. म्हणजे माहेरीसुद्धा माझ्या किंवा आत्ताही आम्ही थंडी जरी संपली तरी आम्हाला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय आहे. म्हणजे मी तरी करते, विहान असतो. आणि माझ्या माहेरी ना पप्पा थंडी असू दे, उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे, त्यांना थंड पाण्याचीच अंघोळ करायची सवय आहे. पण आम्ही मात्र गरम पाण्यानेच करायचो. सो हे माझ्या बाबतीत रिलेटेबल नाही आहे. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा, त्याच्या रविवारी इडल्या डोसे करायचे आणि आम्ही ते शक्तिमान बघत खायचो. पूर्वीच का, आत्तासुद्धा रेशनिंगचं तांदूळ मिळतं. आम्ही त्याच तांदळाच्या इडल्या बनवतो, परत डोसे बनवतो. इवन दळपामध्ये सुद्धा आम्ही रेशनिंगचंच तांदूळ यूज करतो. त्यामुळे पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. आता मी सुद्धा हे करते. म्हणजे आई कसं करते ह्याच गोष्टी बघत आलेली आहे आणि त्याच आम्ही सुद्धा, म्हणजे अशा बऱ्याचशा मुली आहेत अजूनही ते आईचं बघून त्या सगळ्या गोष्टी फॉलो करत आहेत. सो हे आत्तासुद्धा रिलेट करतं. आणि शक्तिमान मात्र हो, शक्तिमान आमच्या लहानपणी आम्ही बघायचो. खूप फेमस शो होता तो तेव्हा. त्यामुळे हे
खूपच रिलेटेबल आहे. लग्नाच्या रात्रीचं पाकीट फोडून कोणत्या पाहुण्याने लग्नात किती आहेर दिला आहे हे लिहून ठेवायचं. लग्नाच्याच रात्री का, म्हणजे घरामध्ये इवन कुठलाही जर मोठं फंक्शन झालं तर तेव्हा पाकिटं यायची. लग्नाचं तर ऑफकोर्स येतच, पण इतर काही मोठी फंक्शन्स असतील तेव्हा सुद्धा पाकिटं यायची. तर रात्री सगळे मिळून पाकिटं फोडतात आणि एक वही घेऊन बसायचं एकट्याने. मग ते एकजण सांगणार, एकजण पैसे मोजणार, एकजण लिहून ठेवणार, ह्याने किती पैसे दिलेत, त्याने किती पैसे दिलेत, आणि तेच त्यांच्या कार्यक्रमामध्ये रिटर्न करायचं. सो हे होतं प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या घरी हे होतंच. पोरांना दिवाळीत फराळ करायला जबरदस्ती मदत करायला लावायची. बरं, ते करताना चुकीला माफी नाही. जसं काय मी वर्षभर शाळेत करंजीच्या पारीमध्ये सारण कसं भरतात, चकली न तुटता कशी पाडतात हेच शिकायला जातो. त्यात पण मातोश्रींचे तेच ठरलेले डायलॉग. आता डायलॉग कोणते बघा. आई मुलाला म्हणते, मी आहे म्हणून सगळा फराळ घरी करतीये, उद्या तुझी बायको आली की काही सुद्धा करणार नाही, सगळं विकतच आणेल. किंवा मुलगी असती तर मला हाताखाली मदतीला तरी आली असती. तुझा पोरगा असून काहीच उपयोग नाही, नुसतं गावभर फिरायला सांगा ह्याला. आता ह्याच्यात मुलं किती रिलेट करतात माहीत नाही, पण मुलं घरामध्ये जर काम करायला मागत नसायचे, म्हणजे भाऊ आहेत 2, तर तेव्हा आईच म्हणायची की नुसतं गावभर फिरायला सांग, नुसतं गावभर हिंडायला पाहिजे, असं तसं असायचं. आणि दिवाळीच्या फराळात मात्र करंज्या बनवायला खूप कंटाळा यायचा. सो एकत्र बसवायचे आणि मग तेव्हा हे असं असायचं. पण हे बायकोचं वगैरे काय आमच्या घरी नव्हतं. पण हे म्हणायची की मी आहे तोपर्यंत मी करणार, उद्या तुमची बायको आली की मग काहीसुद्धा करणार नाही. सो ह्या गोष्टी आहेत, म्हणजे रिलेटेबल आहेत. आजच्या घरांमध्ये हे सुद्धा रिलेट होतं. आणि मुलीला आई म्हणणार, एवढं झाल्याशिवाय अजिबात उठायचं नाही इथून, हाताला जरा कामाचं वळण नको, बाईच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे, नुसती शाळा शिकून काय उपयोग, उद्या सासरी गेल्यावर काय करशील देवास ठाऊक. तर उद्या सासरी गेल्यावर काय करशील देवास ठाऊक हा आमच्या घरी माझ्या पप्पांचा शब्द असायचा माझ्यासाठी. आणि आई मला कधी म्हणायची नाही असं, पण पप्पा म्हणायचे. काही सकाळी इवन लेट जरी लेट उठणं वगैरे असायचं ना, लेट उठणं म्हणजे आमचे पप्पा 7च्या पुढे आम्हाला झोपू द्यायचे नाहीत. आणि 7 वाजले की पप्पांचं चालू, उठा 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 उठा. जास्तीत जास्त मग एखाद्या वेळेस, खूपच जास्त एखाद्या वेळेस, आता 7:30 8 तर नाहीत, 7:30 पावणे 8च्या दरम्यान असं. सो आमच्या पप्पांना असं उशिरा उठलेलं अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे पप्पांना असं मी जर असे लेट वगैरे उठले किंवा घरात असं काहीतरी हे झालं ना, तर पप्पा आईला म्हणायची, सासरी गेल्यावर आता काय करते कुणास ठाऊक, असं म्हणायचे. आणि हे मात्र पहिल्यातल्या पूर्वीच्या बायका म्हणायच्या की बाईच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे, नुसती शाळा शिकून काय फायदा, आणि हाताला जरा कामाचं वळण पाहिजे. सो हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलीला हे ऐकायला झालेलंच आहे पहिल्यातल्या ठिकाणी. आत्ता थोडासा मला वाटतं ह्याच्यामध्ये बदल होईल, कारण की बाईच्या जातीलाच का मुलांच्या जातीला सुद्धा स्वयंपाक आला पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा तितकंच स्वावलंबी होणं तितकंच गरजेचं आहे. बाईचं काम आणि पुरुषांचं काम असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्या गोष्टी त्यांनी सुद्धा शिकल्या पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. सो हे आत्ता ह्या गोष्टीला पहिल्यातल्या जे होतो तेव्हा ह्या गोष्टी रिलेट करायचो, पण आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल होत जाईल असं मला वाटतं. नेक्स्ट, एखाद्या दिवशी संध्याकाळी सहकुटुंब त्याच ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊन राईस प्लेटचा आनंद घ्यायचा. मग आई म्हणणार, याच्यापेक्षा चांगलं मी घरी बनवते, कसल्या या पोळ्या बिन तेलाच्या, पण तुम्हाला बाहेरचंच चांगलं लागणार. आमच्यात हे रिलेटेबल नाही आहे, म्हणजे आम्ही कधी असं हॉटेलमध्ये, फॅमिली हॉटेलमध्ये जाऊन कधी जेवण वगैरे हे असं आम्ही कधीच केलं नाही. घरीच जे आहे ते आम्ही जेवायचो. आणि म्हणजे कधी बाहेरून वगैरे काहीतरी आणून एखाद्या वेळेस खाल्लं ना, तर आई म्हणायची की घरातलं जेवण चांगलं की बाहेरचं चांगलं, असं त्याच्यावर थोडंफार लेक्चर असायचं. पण आम्ही कसं फॅमिली वगैरे हॉटेलमध्ये जाऊन जेवणं हे आम्ही कधी केलेलं नाही आहे, कारण की आमच्या घरात कधीच अशा या गोष्टी केल्या जात नव्हत्या, म्हणजे आई पप्पांनी कधी केलं नाही. सो त्यामुळे आम्हाला सुद्धा ती सवय नाहीच. आणि नेक्स्ट, कपडे भांड्याच्या साबणाच्या वडीचे 2 तुकडे करायचे. तर हे सुद्धा मी माझ्या आजी, म्हणजे माझ्या आईची आई हे करताना मी बघितलेलं आहे. कपड्याचं किंवा भांड्याचं साबण असेल ना, त्याचे 2 तुकडे करायची, एक तुकडा वापरायला काढायची आणि एक ना पेपरामध्ये अशी घडी करून ठेवायची. सो हे मी तिचं बघितलेलं होतं. कपडे घेताना आधी प्राइस टॅग शोधून किंमत बघायची, वाढतं वय असल्याने एक साईज मोठी घ्यायची. कपडे घेताना आधी प्राइस टॅग शोधून किंमत बघायची, हे आत्ता सुद्धा करतो आपण. मी तरी करते. वाढतं वय असल्याने एक साईज मोठी घ्यायची, हे म्हणजे
एका सर्टन एजपर्यंत असतं. जसं आता विहान आहे, विहानला मी कपडे घेताना एक साईज मोठीच घेते, कारण की वाढतं वय आहे, त्यामुळे आता व्यवस्थित फिट होणारी कपडे आणि 4 महिन्यांनी येणार नाही, त्यामुळे हे मी विहानच्या बाबतीत करते. आमच्या बाबतीत पण आईने हे केलं असेल, पण जसं जसं मोठं होत जातो तसं तसं फिटिंगचेच कपडे लागतात. पण प्राईस टॅग ही मात्र अजूनही आपली सवय गेलेली नाही. म्हणजे मध्यमवर्गीय आपल्या आई पप्पांकडून ते आपण शिकत आलेलो आहोत आणि मी तरी ह्या गोष्टी आत्तासुद्धा फॉलो करते. घरातल्या वापरलेल्या चांगल्या कपड्यांचं एक गाठोडं बांधून ठेवायचं आणि बोहारीन आली की तिच्या समोर ते रिकामं करायचं. मग पुढे तासभर तो बोहारीन आणि आई दारातच त्या पसाऱ्यातून एक एक कपडा काढून त्याचा पंचनामा करतात. मग बोहारीन म्हणते, ओ ताई, ही साडी खाली विरली आहे बघा. आई म्हणते, मग तुला आता काय दुकानातून नवी कोरी साडी आणून देऊ? तर बोहारी हा शब्द मी इथे नवीन ऐकायला आला. पण हे मला वाटते कपड्यांचं नाही, शहरात शक्यतो व्हायचं. आमच्या गावी म्हणजे माझं पूर्ण लहानपण सगळं मी गावीच केलेलं आहे. म्हणजे लग्नानंतर मी शहरात आले नाही, तर माझं सगळं बालपण आहे ते गावामध्येच झालेलं आहे. तर गावामध्ये कपड्यांचे वगैरे गाठोडी कमी म्हणजे नसायचंच. पण केसवाली बाई यायची आणि केस साठवून ठेवायची आमची आई. आमची केस विंचरली की ते बुचका करायचा आणि पिशवीमध्ये घालून ठेवायचा. तेव्हा ती केसवाली बाई यायची आणि केसावर भांडी वगैरे घेऊन हे करायची. आणि जे काही कपडे आहेत ते आमच्या इथे वाकळा शिवण्यासाठीच ठेवायचे. वाकळा शिवायला किंवा त्याच्या उशी बनवायची. उशी बनवताना त्याच्यामध्ये ती बोचकी सगळी भरायची आणि त्याची एक मस्त उशी तयार करायची. सो हे आमच्या इकडे अशा पद्धतीने कपड्याचा वापर केला जायचा. आणि साड्या वगैरे असतील, काही असेल, त्याच्या वाकळात शिवायच्या. म्हणजे अजूनही आम्ही तसंच करतो. तर इथे आई जे म्हणते ना, मग तुला आता काय दुकानातून नवी कोरी साडी आणून देऊ, तर आमच्या इथे केस घेणारी जी बाई असते, एवढीशीच केस आहे ती, अशी चुरगळून करायची आणि एवढ्याच केसाने काय आहे ना, तर आई म्हणायची, मग काय आता डोक्याची काढून देऊ. तर असं हे असायचं. आणि आपल्या गावी बायका खूप फनी बोलतात. म्हणजे आता त्यांचं बोलणं ॲक्च्युली खूप फनी वाटतं, पण हे असं आमच्या घरात असायचं. बोहारीन, मग हा शर्ट जुनाट वाटतोय खूप. आई म्हणणार, जुना कसला, एकदा का दोनदाच घातलाय फक्त, त्याला आता बसेना म्हणून तुला देतीये, नवीनच आहे. खरं तर आधी दादा आणि त्यानंतर मी पण तो वापरलेला असतो शर्ट. पण काही कपडे अजिबातच फाटत नाहीत. फाटले तर मग अजूनही त्याला बाजार मूल्य असतं, ते इथे उपयोगी येतं. जे कपडे बोहारीन घ्यायला निक्षून नकारच देते, त्यांची रवानगी वाकळ आणि गोधडी या कामासाठी केली जाते. जसं मी म्हटलं, आमच्या इथे कपडे एकतर उशीचा वापर नाहीतर वाकळांचा वापर असं. कारण की आमच्या इकडे ही बोहारीन गावी तरी नसायची, मी तरी बघितलेलं नाहीये. हे सगळं करून झालं की शेवटी बोहारीन तिच्या पाटीतून चहाची गाळणी काढते. तर इकडे आईने आधीच एक मोठासा डबा चाचपून बघायला सुरुवात केलेली असते. मग परत त्यावरून त्यांची जुगलबंदी सुरू होते. ती शेवटी आईच्या डब्बा देतीये का, ठेवू कपडे परत बांधून, या वाक्यावर संपते. सुवर्ण मध्य म्हणून चहाच्या पातेल्याचा तह दोघींमध्ये होतो. मग आई तिला चहा पाणी विचारते, घरात काही खायचं असेल ते देऊन बोळवणी करते. आईच्या डोळ्यापुढे अजूनही तो डब्बाच असतो. पण जाऊ दे, किती दिवस झालं त्या गाठोड्याची अडचण झाली होती, त्यापेक्षा हे पातेलं तरी मिळालं, अशी स्वतःचीच समजूत घालून देते. तर आमच्या इथे जेव्हा केस वगैरे आई काढून ठेवायची ना, तेव्हा असंच असायचं. एखादं तिला जी गोष्ट हवी असेल, एखादं भांडं वगैरे असेल, त्याच्यावर नजर असायची. मग हे असायचं, देणार आहेस की देऊ, माझी केस दे बाई, मी दुसऱ्या बाईकडून घेते. सो ह्या गोष्टी होत्या, रिलेटेबल होत्या. नेक्स्ट, केस कापायला जाताना अगदी बारीक कापून ये, हे आई सांगतेच. आणि दाढी वाढवली की आपला सारखा मवाली या विशेषाने उद्धार करत राहते. केस कापायला जाताना आमच्या भावांना आई म्हणायची, पप्पा पण, आईच नाही, फक्त पप्पा सुद्धा. पप्पा तर खूप ओरडायचे, कारण की मुलं जशी जशी मोठी होतं त्यांना फॅशन, केसांची हेअरस्टाईल करणं, हे करणं. तर पप्पा आमचे म्हणायचे, पूर्ण बारीक बारीक केस कापून या. आईच्या आणि पप्पांची ना वॉर्निंग असायची त्यांना. सो हे मी ऐकत आलेली आहे. आणि आता विहान तर माझा लहान आहे, पण मी विहानला सुद्धा म्हणजे जेव्हा जेव्हा हे केस कापायला घेऊन जातात ना, माझी वॉर्निंग आता ती असते, विहानचे केस एकदम बारीक कापा. सो आता ते आईचे जे गुण आहेत ते माझ्यात आलेले आहेत काही बाबतीत. नेक्स्ट, हातातून काही फुटलं की काळजात धस्स होतं आणि आपण ऑटो पायलट मोडमध्ये जाऊन मार खायला सज्ज होतो. हे मला वाटतं प्रत्येकाने भोगलेलं असणार आहे. हातातून काही फुटलं तर काळजात धस्स होणं वगैरे. आणि इवन आत्तासुद्धा तसं होतात. एखादी गोष्ट फुटली, आजच माझी भांडी घासताना बशी फुटली आणि जेव्हा फुटली ना, तेव्हा असं काळजात धस्स दिशन झालं. तर हे अजूनही होतं. महिना अखेर झाला
की वरचं खाणं जसं टोस्ट, खारी, बिस्किट इत्यादी बंद होतं. आम्ही गावी राहिलेली मुलं आहोत, त्यामुळे आमच्या घरी असं हे काही फार म्हणजे असायचं, पण असं महिन्याचं मार्केट वगैरे असं काही भरून आणायचं नाही. हवं असेल तर दुकानातून घेऊन यायचं, खायचं, असं आमच्या घरी असायचं. बिस्किट्स वगैरे असायचे. आणि चपाती आणि चहा तर आमचं जास्त फेमस होतं. म्हणजे मध्यमवर्गीय घरामध्ये चपाती आणि चहा हा जास्त करून असतो. सो हे पण रिलेटेबल आहे. किती छान छान गोष्टी रिलेटेबल आहेत. नेक्स्ट, पटकन देवाला संध्याकाळचा दिवा लावून टी व्ही सुरू होतो. संध्याकाळ झाली हे होम मिनिस्ट्रीच्या शीर्षगीताने समजतं. यानंतर मध्ये मध्ये ब्रेक झाला की कुकर लावणं, भाजी निवडणं, गॅस बंद करायला सांगणं अशी कामं केली जातात. तर हे प्रत्येकाच्या घरी होत होतं. इव्हन आत्तासुद्धा होतं. संध्याकाळचा दिवा लावला की सिरियलची वेळ होते. मग सिरियल बघत बसतात बायका. मग ॲड लागली की त्याच्यामध्ये कुकर लावतात. मग बाकीची कामं, फोडणीचं काम असेल हे ते करून घेतात. सो हे सुद्धा मी करत आलेली आहे. आत्ता थोडं हे प्रमाण कमी झालं का मी सिरियल्स वगैरे बघत नाही. पण गावी होते ना, इवन आता 1-2 वर्ष पलीकडे सुद्धा, तर माझं हे असंच व्हायचं. नेक्स्ट, एखादा नवीन पदार्थ केला की आधी देवापुढे ठेवायचा. मागच्या वेळी शेजारच्या काकूनी काहीतरी पदार्थ करून दिलेल्या थाळीतून त्यांना द्यायचा. तर हे आत्तासुद्धा होतं, आपण करतो. कोणीतरी काही आपल्याला घरी खायला दिलं तर ती प्लेट आपण रिकामी देत नाही. त्यामध्ये आपण घरातलं काही पण असू दे, भाजी असू दे, इवन काही बनवलेलं असू दे, ते आपण घालून देतो. तर हे प्रत्येकच्या घरात होतं. आपण दिवसभर मोबाईलवर पडीक असतो म्हणून चिडचिड करायची आणि आईला मावशीचा फोन आला की त्या किती वेळ बोलत राहतील त्याला काही नेम नसतो. आमच्या वेळेस मोबाईलच नव्हता. हे आत्ताच्या मुलांना खरं तर रिलेट होतं. मोबाईलवर आत्ताची मुलं खरंच पडीक असतात. म्हणजे आपण असतोच पडीक. आणि आईला मग मावशीचा फोन आला की मग ते तासनतास बोलतात. ठीक आहे, म्हणजे ते कधी फोन यूज करत नाही त्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे होतं. पण आमच्या वेळेस मोबाईल नव्हता त्यामुळे आम्ही मोबाईल वगैरे न वापरणारी म्हणजे बालपण आमचं अजिबात मोबाईलमध्ये गेलेलं नाही. आमचं फक्त खेळ 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 बस, या व्यतिरिक्त काहीच नाही. सो हे आत्ताच्या मुलांना रिलेट होतं. नेक्स्ट, फ्रीज जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही, लाईट बिल जास्त येतं. हे आत्तासुद्धा आम्ही करतो. म्हणजे आमच्या घरी हे असंच बोललं जायचं की आत्तासुद्धा आई आमची बोलते की जास्त वेळ दरवाजा उघडा ठेवायचा नाही, बिल येतो. आणि तेच मी आता विहांडला सुद्धा सांगते, दरवाजा उघडायचा नाही, लाईट बिल येतं. त्याला तर लाईट बिल समजतच नाही, पण मी सांगत असते की लाईट बिल येतं, दरवाजा उघडायचा नाही. तर हे तर खूप रिलेटेबल आहे. एशियाडांचं तिकीट महाग असतं म्हणून लाल परीने प्रवास करायचा. जाताना उसळ चपाती बांधून घ्यायची. हे मला समजलं नाही. हे मला वाटतं एशियाडचं तिकीट महाग असतं म्हणून लाल परीने प्रवास करायचा, हे काय म्हणजे मला समजलंच नाही. पण जाताना उसळ चपाती बांधून घ्यायची हे आमच्या इथे आहे. आम्ही कुठेही बाहेर जर कुठे फिरायला गेलो ना, तर घरी आई चपाती आणि उसळ वगैरे घ्यायची, डब्यामध्ये बांधायची आणि मग आम्ही फिरायला. कारण की आम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाणं आमच्या इथे नसायचं. आणि पहिल्यातली लोकांना खूप काटकसरीची होती. पैसा उधळणं, पैसा खर्च करणं ह्या गोष्टी फार कमी असायच्या. त्यामुळे घरातलं जे काही असेल ना ते बनवून घेऊन जायचे. तर ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. नेक्स्ट, मध्यमवर्गीय घरात फक्त केळी विकत आणली जातात. ती खाऊन संपली नाहीत तर त्याचं शिकरण करतात. बाकी सफरचंद वगैरे गोष्टी सहसा पाहुण्यांना भेटायला जाताना बस स्टँडच्या बाहेर विकत घेतात. त्यामुळे मध्यमवर्गीय घरात सफरचंद सहसा कोणीतरी भेटायला आल्यावर दिलेली असतात. हे असंही घडतं, म्हणजे असंही होतं. सफरचंद वगैरे खूप महाग असतात त्यामुळे त्या गोष्टी अवॉइड केल्या जातात. हे आधी व्हायचं, आता असं कोण करत नाही. आता मुलांना फ्रूट्स वगैरे सगळं आणतात, पण आमच्या वेळेस नाही ह्या गोष्टी घरात केल्या जायच्या. नेक्स्ट, रात्रीचं जेवण हे सकाळचं जेवण किती आणि काय शिल्लक आहे हे यावर ठरतं. हे आत्तासुद्धा असं होतं आपल्या घरी. मी तरी असंच करते. रात्रीचं जेवण सकाळच्या जेवणावर ठरतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं जेवण रात्रीचं जेवण किती शिल्लक आहे त्यावर ठरतं. सो हे फक्त पूर्वीच नाही, आत्तासुद्धा आम्ही करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी म्हणून इतकी वर्ष काटकसरीने संसार केला, कधी स्वतःची हाऊस माऊस केली नाही. तर पाहिलं तर आपण दुर्लक्षच करतो या वाक्याकडे. पण त्या शब्दांमागे लग्न करून आलेली मुलगी ते एक जबाबदार गृहिणी इथपर्यंतचा प्रवास दडलेला असतो. जुन्या आपल्या घरातील आई वडील भावंड यांची आठवण. तर हे खूप सुंदर वाक्य आहे जे इथे मांडलेलं आहे की लग्न करून आलेली मुलगी ते एक जबाबदार गृहिणी. किती मोठं वाक्य आहे. खूप सुंदर पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी रिलेट होतात. मला प्रचंड आवडलं हे आणि म्हणून मला तुमच्यासोबत ते शेअर करावंसं वाटलं. तुम्ही हे नक्की ऐका आणि तुम्ही जेव्हा हे ऐकाल ना तेव्हा तुमच्यासुद्धा चेहऱ्यावर हसू येईल आणि यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही सुद्धा रिलेट कराल. आणि आपण जे 90sचे किड्स आहोत ना ते खरंच खूप नशीबवान आहोत. म्हणजे आत्ता मोबाईल आलेला आहे, आपल्या वेळेस अजिबातच मोबाईल नव्हता, त्यामुळे आपण खूप प्रकारचे खेळ खेळलेलो आहोत. मोबाईल शिवाय काय आयुष्य असतं ते आपण बघितलेलं आहोत आणि ते आपण जगलेलो आहोत. जसं मी आमच्या घरी तर अजिबात मोबाईलच नव्हता. मी 14वीला होते, पप्पांनी आमच्या घरामध्ये फोन आणलेला, छोटासा नोकियाचा फोन होता, पण स्मार्टफोन नव्हता, एकदम सिम्पल. आणि त्याच्या आधी आमच्या घरामध्ये टेलिफोन होता, त्यामुळे टेलिफोनचा यूज आम्ही केलेला आहे. आमच्या घरी टेलिफोन होता, त्यामुळे ते टेलिफोनचे दिवससुद्धा मी पाहिलेले आहेत. खूप भारी. आत्ता असं वाटतं ना की या घरामध्ये तो टेलिफोन वगैरे बसवावा, खूप छान वाटायचं ते. आत्ता प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि आता मोबाईलमुळे ना पूर्ण आयुष्यच बदलून गेलेलं आहे. ते खेळ कमी झालेले आहेत, मुलांच्या ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत. पण आपण खरंच खूप 90चे किड्स आहोत ना, ते खरंच खूप 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 नशीबवान आहोत. आत्ताच्या मुलांना त्या गोष्टी खरंच अनुभवता नाही आहेत, कारण की आत्ता ते सगळ्या गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. आता इवन माझ्या विहांडला सुद्धा मोबाईल कसा ऑपरेट करायचा मी त्याला जास्त देत नाही, पण ऑन ऑफ कसा करायचा, आता इवन त्याला यूट्यूबसुद्धा कळतं कसं लावायचं. सो ह्या गोष्टी ना मुलांना खूप, आताची मुलं चालाक आहेत आणि आता मुलांना ह्या गोष्टी समजतात. पण आपले दिवस खरंच खूप भारी होते आणि हे जे मध्यमवर्गीयांचं आयुष्य आहे ना ते आपण आपल्या आई-वडिलांपासून ह्या गोष्टी आपण बघत आलेलो आहोत आणि शिकत आलेलो आहोत. सो आम्हीसुद्धा आत्तापर्यंत ह्या गोष्टी फॉलो करतोय. तर तुम्हाला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी रिलेट करता का? ऑफकोर्स तुम्हीसुद्धा रिलेट करत असाल, कारण की आपण सगळेच मध्यमवर्गीय आहोत. तर हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.